पश्चिम बंगालच्या रक्तरंजित राजकारणाने पुन्हा एकदा देशाला हादरवून सोडले। भाजपचे ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांचे अत्यंत विश्वासू आणि कोर टीमचे सदस्य चंद्रनाथ रथ यांची बुधवारी रात्री उत्तर 24 परगणा जिल्ह्यात निर्गुण हत्या करण्यात आली। कोण होते चंद्रनाथ रथ पाहूया। भारतीय हवाई दलातून जवळपास 2 दशकांची सेवा बजावून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या रथ यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आणि तितकाच थक्क करणारा होता। पूर्व मेदिनीपूरच्या चंडीपूर येथील रहिवासी असलेल्या रथ यांचे बालपण रामकृष्ण मिशनच्या शिस्तीत आणि आध्यात्मिक वातावरणात गेलं होतं। देशसेवा आटोपून त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात आपली चुणूक दाखवली। मात्र 2019 पासून ते तत्कालीन मंत्री सुवेंदू अधिकारी यांच्याशी जोडले गेले। त्यांचे कुटुंब मूळचे तृणमूल काँग्रेसचे समर्थक होते। त्यांच्या आई हसी रथ यांनी स्थानिक पंचायतीत लोकप्रतिनिधी म्हणूनही काम पाहिलं होतं। मात्र 2020 मध्ये सुवेंदू अधिकारी यांनी भाजपची वाट धरल्यानंतर रथ कुटुंबानेही कमळ हातात घेतलं। प्रशासकीय कामांचा अनुभव असलेल्या रथ यांनी अल्पावधीतच भाजपच्या संघटनात्मक बांधणीत आणि निवडणुकीच्या सूक्ष्म नियोजनात आपली पकड निर्माण केली होती। भवानीपूर सारख्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत त्यांनी आखलेली रणनीती आणि कार्यकर्त्यांवरील त्यांची पकड यामुळे ते सुवेंदू अधिकारी यांचे उजवे हात मानले जाऊ लागले। नुकत्याच 30 एप्रिल रोजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्ट्रॉंग रूमला भेट दिली असता रथ यांनी भाजप कार्यकर्त्यांचे नेतृत्व करत पोलिसांशी कडवा संघर्ष केला होता आणि बेकायदेशीरपणे उभे असलेले तृणमूलचे प्रचार वाहन तिथून हटवण्यास प्रशासनाला भाग पाडलं होतं। त्यांच्या या आक्रमकतेमुळे ते विरोधकांच्या डोळ्यात सलत होते असं बोललं जाते। बुधवारी रात्री मध्यमाग्राम येथील डोहारिया परिसरात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अतिशय नियोजनबद्धरित्या रथ यांची गाडी अडवली आणि त्यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या उगवत्या नेतृत्वाचा जागीच मृत्यू झाला। या हत्येने बंगालमधील राजकीय अस्थिरता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून ही निव्वळ राजकीय हत्या आहे की यामागे एखादे मोठं षडयंत्र आहे असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट असून कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे।